नमस्कार, मी आशिष जाधव. G24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत. महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चाललंय तर बरंच काही चाललंय. आता नवीन काय घडतंय तर देवेंद्र फडणवीस संजय राऊत यांच्या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चलबिचल सुरू झाली आहे. विशेषतः महाविकास आघाडीमध्ये स्थैर्य आहे का की हे सरकार अस्थिर झालंय ही सुद्धा चर्चा एकाएकी नव्यानं सुरू झालेली आहे. एवढंच नाही तर महाविकास आघाडी सरकार जर का स्थिर ठेवायचं असेल तर मुख्यमंत्र्यांना महाविकास आघाडीतल्या सर्व आमदारांशी संपर्क साधावा लागेल ही बाब कळली आहे. काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री सर्व आमदारांशी संपर्क साधणार आहेत असं शिवसेनेनं जाहीर केलेलं आहे. त्याहीनुसार किंवा त्याही पलीकडे जाऊन शरद पवार हे सातत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटतात, त्यांच्याशी चर्चा करतात. कालच्या भेटीमध्ये जी वर्षा निवासस्थानी झाली तिथे बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा होते. प्रश्न असा आहे की ही चर्चा वारंवार का उफाळून येते की महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे किंवा नाही. 1 वर्ष पुढच्या महिन्यात महाविकास आघाडीला जवळपास पूर्ण होईल. अशा वेळी वर्षभराच्या कालावधीनंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये काही विपरीत महाराष्ट्रात होईल का, काही राजकीय भूकंप होईल का अशी सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. त्याला अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. जी भेट झालेली आहे, जे सध्याचं तात्कालिक कारण आहे, देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात जी गुप्त भेट झाली आणि मग 2 दिवसांनी तिचा खुलासा झाला, त्यानंतर ही चलबिचल सुरू झालेली आहे. त्यावरच आपण चर्चा करतो आहोत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे, आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर संजय लाखे पाटील आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत. याशिवाय आपल्यासोबत शिवसेनेचे शेतकरी नेते किशोर तिवारी आहेत. तसंच आपल्यासोबत राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख आहेत. याशिवाय थोड्याच वेळात आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे सुद्धा असणार आहेत. मी सुरुवातीलाच केशव उपाध्याय यांच्याकडे जातो. केशव उपाध्याय, असं का झालं की जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट होते, त्या भेटीची बातमी होते, त्यानंतर पहिला खुलासा हा भाजपकडनं येतो की नाही, ही भेट सामनातल्या मुलाखतीसाठी होती. खरं तर खुलासा किंवा स्पष्टीकरण हे संजय राऊतांकडनं किंवा शिवसेनेकडनं यायला हवं होतं. भाजप इतका आतुर का झालं की ही भेट राजकीय नव्हती हे सांगायला? याच्यामध्ये मुळामध्ये असं आहे की ज्यावेळी त्या बातम्या यायला लागल्या आणि त्यातून अनेक प्रकारचे चर्चा, अनेक प्रकारचे तर्क हे प्रसारमाध्यमांमध्येच मोठ्या प्रमाणात सुरू झाले. कदाचित आपणही तशाच प्रकारचे तर्क काही सुरू केले असतील, कारण त्या दिवशी, आणि त्यामुळे अशा प्रकारे G24 तासनं सर्वात आधी हे सांगितलं की सामनातल्या मुलाखतीला घेऊन ही भेट झाली. पण इतक्या सहज आणि सोपं राजकारणात काहीच नसतं. गुप्त भेटीगाठींचे अर्थ हे कालांतरानं नंतर लागतात हे माहीत असल्यामुळं आम्ही फारशी हाईप केली नाही. अजूनही मला स्वतःला असं वाटतं की या भेटीत नक्कीच असं काहीतरी दडलेलं आहे जे अजूनही बाहेर आलेलं नाही. कदाचित योग्य वेळी ते बाहेर येईलही. असं आहे, ते योग्य वेळी मुलाखतीच्या रूपाने बाहेर येणारच आहे. त्यामुळे असं काही त्यात लपवण्यासारखं नाहीच आहे काही त्यामध्ये. त्यामुळे आणि त्याच्या पलीकडे आपण ज्येष्ठ अनुभवी या राजकीय क्षेत्रामध्ये बरीच वर्ष पाहणारे पत्रकार आहात आणि त्यामुळे तुम्हाला तो जो अर्थ काढायचा आहे तो अर्थ काढायला तुम्ही स्वतंत्र आहात. तुम्ही त्यातला निष्कर्ष, क्लेश सगळा काढू शकता. पण आमच्यापुरती भारतीय जनता पार्टीची भूमिका ही त्या दिवशी आम्ही स्पष्ट केली. माझं ट्विट त्या दिवशी होतं, तुम्ही बघितलं असेल की त्या सगळ्या विषयामध्ये ती बैठक ही मुलाखतीसाठी, आणि बरं संजय राऊतांनी जाहीरपणे सांगितलं होतं की मला देवेंद्रजींची मुलाखत घ्यायची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी जाहीरही सांगितलं होतं, त्यांनी विनंती पण केली होती आणि त्या विनंतीनुसार ती भेट झाली होती. त्याच्यामुळे यातनं तुम्ही तो अर्थ काढायचा आहे काढा. आमच्यापुरती भूमिका त्यावेळी अशा प्रकारे अकारण चर्चा होऊ नये, कारण आमची भूमिका भारतीय जनता पार्टीची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे. या ठिकाणी आम्ही विरोधी सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जे जनतेचे प्रश्न आहेत ते घेऊन आम्ही लढाई करतो आहोत. त्यामुळे आत्ता सरकार पाडावं, पाडलं पाहिजे, काहीतरी वेगळी काहीतरी काय तुमच्या भाषेत, पत्रकारांच्या भाषेत ऑपरेशन लोटस वगैरे असलं भारतीय जनता पार्टीची आत्ता काही भूमिका नाही. आम्ही या ठिकाणी जनतेचे प्रश्न घेऊन उभे आहोत. एवढं आमच्या पुढे भूमिका स्पष्ट आहे. ती स्पष्ट राहावी म्हणून ते स्पष्टीकरण होतं. केशव उपाध्याय, जोवर मी स्वतः
पर्सनली देवेंद्र फडणवीस यांना ओळखतो किंवा दुसऱ्या बाजूला संजय राऊतांना ओळखतो. दोघेही असे नाही आहेत की यांनी प्रश्न द्यावे आणि त्यांनी प्रश्न बघून उत्तराची तयारी करून मग इंटरव्ह्यू देतो, मुलाखत देतो असे म्हणणे. हे दोन्ही व्यक्ती किंवा व्यक्तिमत्व तसं नाही आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीसांना तुम्ही कधीही कोणताही प्रश्न केला तरी त्यांच्याकडे उत्तर तयार आहे, किंवा 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 संजय राऊतांकडे कोणताही कधीही प्रश्न विचारण्याची कुवत किंवा वकूफ आहे. त्यामुळे त्यांनी एकमेकांना प्रश्न उत्तरांची देवाणघेवाण करावी आणि त्यासाठी भेट व्हावी हे मला पटत नाही. असं आहे आशिष जाधव, मी तुमचं उदाहरण तुम्हाला मी देतो. मला माहिती आहे की तुमचा राजकारणाशिवाय तुमचा संगीताचा अभ्यास खूप चांगला आहे, दांडगा आहे. पण त्यामुळे स्वाभाविकपणे तुम्ही एखाद्या अतिशय विशेषतः शास्त्रीय संगीतातल्या गायकाची जी भेट घेता किंवा त्याची मुलाखत घ्यायचा प्रयत्न करता किंवा एकूण कुठल्याही मुलाखतीचं एक सर्वसाधारणतः शास्त्र असं असतं की तुम्ही एकमेकांना भेटा, नीट त्याचं एक डिझाईन तयार करा, एक काय प्रश्न काय असतील, कशा पद्धतीने हे अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकेल, असं तुम्हीही अनेक वेळा करत असाल. ती त्यात गैरकळीने किंबहुना ती मुलाखत अतिशय प्रभावीपणे त्यातले सर्व पैलू, दोघांनाही मुलाखतकर्त्याला काही पैलू येणं अपेक्षित असतं, तसं मुलाखत देणाऱ्याला सुद्धा काही पैलू लोकांसमोर गेले पाहिजेत हे येणं अपेक्षित असतं. आणि अशा पद्धतीने नीट नियोजन करून केलेली मुलाखत ही नक्कीच वाचकांसाठी किंवा जे पाहणार आहेत त्यांच्यासाठी अतिशय प्रभावी, चांगलं मुद्दे असणारं, एक चांगली मेजवानी असणारी ही मुलाखत होऊ शकते. त्यामुळे जर असं तयारीसाठी म्हणजे तुम्ही तयारी करत असणारच ना आशिष जाधव, तुम्ही याच्यातल्या, त्यामुळे त्या पद्धतीने जर त्याने तयारीसाठी ते भेटले असतील तर त्याचं स्वागत करायला पाहिजे. गैरमानाचं काहीच कारण नाही. खरं तर केशव उपाध्याय काय आणि आशिष जाधव काय हे दोघे त्यात शंका नाही. देवेंद्र फडणवीसांविषयी एवढं बोलू शकणार नाही जेवढी माहिती ही रविकिरण देशमुख यांच्याकडे आहे. कारण 5 वर्ष ते मुख्यमंत्र्यांचे मीडिया सल्लागार म्हणून देवेंद्र फडणवीसांबरोबर होते. रविकिरण देशमुख, मला सांगा, देवेंद्र फडणवीसांचा तुमचा एक रॅपो राहिलेला आहे कामाच्या निमित्तानं, कारण तुम्ही त्यांचे प्रसारमाध्यम सल्लागार होतात. पहिल्यांदा मुख्यमंत्री कार्यालयामध्ये महाराष्ट्रात प्रसार माध्यम सल्लागार टू मुख्यमंत्री अशी नेमणूक रविकिरण देशमुख यांची झाली होती. मला सांगा, देवेंद्र फडणवीस असं व्यक्तिमत्व आहे की त्यांना तुम्हाला आधी प्रश्न द्यावे लागतात आणि मग ते विचार करून उत्तरं देतील? नाही, पहिल्यांदा तर मी भाजपच्या राज्य प्रमुख प्रवक्त्यांचं कौतुक करू इच्छितो की त्यांनी जो काही खुलासा करण्याचा प्रयत्न केला आहे तो कौतुकास्पद आहे. आणि ते पहिल्यांदाच असं म्हणाले की बाबा तुम्ही निष्कर्ष असा काढू नये वगैरे. कसं आहे, निष्कर्ष काढू नये म्हणून तर त्याचा बेसिस म्हणून तर मुलाखतीचं निमित्त दिलं त्यांनी. पत्रकारांनी वेडेवाकडे निष्कर्ष काढू नयेत म्हणून मुलाखतीसाठी ही भेट होती, हे जे काही कारण दिलं गेलं तर तो बेस तयार केला त्यांनी. आता त्याच्या पुढचं हे आपलं चाललेलं आहे. असं आपण समजू आशिषजी की 2 मला गोष्टी आठवल्या, तुम्ही कशा अर्थाने घ्यायच्या बघा. परवाच 2-3 दिवसापूर्वी संसदेत जी बिलं मंजूर झाली महत्त्वाची शेती संबंधातली, त्याच्यावर बोलताना माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की शिवसेनेला शेतकऱ्यांबद्दल काही धोरणच नाही आणि शिवसेनेमध्ये या विषयावर गोंधळ आहे. तर कदाचित शिवसेनेमध्ये प्रचंड गोंधळ माजला असेल या विधानावरनं की आपण मागची 5 वर्ष सरकारमध्ये होतो, अनेक शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय मागच्या सरकारनेही घेतले होते, त्यात कर्जमाफीचाही समावेश होता, तरी आपल्यामध्ये गोंधळ कसा काय आहे. तो गोंधळ तर समजून घेण्यासाठी काय नेमकं त्याच्यावर मार्गदर्शन घेण्यासाठी कदाचित संजय राऊत भेटले असतील पक्षातर्फे की समजून घेण्यासाठी, किंवा सिने अभिनेत्री कंगना राणावत हिने मागणी केल्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना त्याच्यामध्ये पक्षकार म्हणून सामील करून घेतलेला आहे. देवेंद्र फडणवीस हे एक निष्णात वकील आहेत, कदाचित आपण त्यांचा काहीतरी सल्ला घेऊ असंही म्हणून ते कदाचित भेटले असतील. असंही काही असे 2 बेसिस आपण तयार करायला हरकत नाही ना पत्रकारांनी. पण हे 2 गोष्टी राहू द्या बाजूला. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, मला जे 2 मुद्दे दिसतात या भेटीमध्ये, एक, मराठा समाजाचं आंदोलन आता खूप तीव्र होत चाललेलं आहे वरच्यावर आणि येत्या काही दिवसामध्ये आंदोलनाची धार वाढवण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा किंवा बाकीच्या संघटना घेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एक पहिलं पाऊल उचललं होतं की त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना विनंती केली होती की या विषयावर आपण एकत्र येऊन मार्ग काढूया आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद मुख्यमंत्र्यांनी दिला होता. कदाचित या मुद्द्यावर भविष्यामध्ये आंदोलनाची तीव्रता, त्यामुळे राज्यापुढे निर्माण होणारे प्रश्न, या 2 गोष्टीवर चर्चा, या मुद्द्यावर कदाचित त्यांना बोलायचं असेल आणि या काळामध्ये भेट होणं कदाचित शक्य नसेल म्हणून शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत त्यांना भेटलेले असू शकतात.
सरकार पाडणं, सरकारला अस्थिर करणं हे मुद्दे या चर्चेमध्ये मला कठीण वाटत आहेत. कारण ती वेळ, तशी परिस्थिती आता सध्या तरी नाही आहे. कारण शिवसेना एकीकडे काय म्हणतंय, हे विधान महत्त्वाचं आहे की आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचे नेते आहेत, हे विधान बऱ्याच दिवसांनी आलेलं आहे आणि स्पष्टपणे आलेलं आहे. पण त्याला रायडर आहे, म्हणजे त्याला एक दुसरं काय त्यांनी हे करून ठेवलं आहे. अकाली दलाने पाठिंबा काढून घेतल्याबद्दल त्यांचं स्वागत केलं आहे त्यांनी. ही भूमिका याच्यामध्ये गडबड होते ना ह्या दोन्ही विधानांमध्ये. एकीकडे नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत म्हणायचं, दुसरीकडे अकाली दलासारखा अतिशय जुना पक्ष एनडीए मधला पक्ष सोडून, म्हणजे एनडीए सोडून जातो, त्याचवेळी त्याचं स्वागत करायचं. हा दोन मुद्दे जे आहेत ना या काळामध्ये हे मला अतिशय महत्त्वाचे वाटतात. कदाचित मराठा आंदोलन हाच मुख्य इश्यू असू शकतो या भेटीमागे. बाकीची कारणं ही चर्चेसाठी ठीक आहेत असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि देवेंद्र फडणवीसांबद्दलचा जो प्रश्न आपण विचारला, त्यामुळं मुलाखतीसाठी कुठलाही राजकीय नेता, तेच काय, कुठलाही नेता कधीही तयार असतो. त्यासाठी विशेष तयारी करण्याची मुळीच गरज नसते. कारण राजकारणातली व्यक्ती ही दिवसातले जवळपास 18 ते 22 तास राजकारणाचा विचार करत असते. मुलाखतीची तयारी वगैरे हा प्रकार राजकारणामध्ये नसतो असा काय. अगदी बरोबर आहे. ठीक आहे. संजय लाखे पाटील, हा नक्कीच योगायोग नव्हता की ज्या दिवशी अकाली दल एनडीएतून बाहेर पडतं त्याच दिवशी संध्याकाळी संजय राऊत, जे शिवसेनेचे खासदार आहेत, त्याचबरोबर मुख्य प्रवक्ते आहेत, ते देवेंद्र फडणवीस यांना भेटतात. का भेटतात घाईघाईत? तर दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस हे पाटण्याला रवाना होणार असतात. बिहार प्रचाराची धुरा भाजपनं त्यांच्यावरती दिलेली आहे. हा योगायोग नाही आहे, त्यामुळे चलबिचल वाढली आहे. चलबिचल वाढली असं काय म्हणता येईल असं मला वाटत नाही आशिषजी. हा, माननीय देवेंद्र फडणवीसाला जवळून ओळखणारे हा, आमचे ज्येष्ठ मित्र मार्गदर्शक रविकरणजी जे सांगतायत तेच मला या ठिकाणी खरं वाटतंय की संपूर्ण राज्यातील मराठा समाजाच्या समन्वयकानं माननीय उद्धव ठाकरे असतील, अशोकरावजी असतील यांच्याकडे एक मागणी केलेली आहे की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि वरच्या हाऊसचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे सर्वोच्च न्यायालयामध्ये एक हस्तक्षेप याचिका दाखल करत नाहीत आणि त्या ठिकाणी भक्कम वकिलाची फळी उभी करत नाहीत, तोपर्यंत राज्यातील मराठा समाजाला विश्वास येणार नाही की देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष हा सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूचा आहे किंवा नाही. असं कसं बोलताय? असं कसं बोलताय? जर का काँग्रेसच्या वतीनं तुम्ही याचिका करते एक आहात संजय लाखे पाटील, तर भाजपच्या वतीनं विनायक मेटेंनी सुद्धा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली की नाही केली, घटना दुरुस्ती 102 ला घेऊन. आशिषजी केलेलं नाही. आणि विनायक मेटे आणि स्वतः देवेंद्रजी ज्या पद्धतीने सांगितलं, दोघांनी अत्यंत निष्णात वकील आहेत, त्यांच्या काळामध्येच हा कायदा पास झालेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने जो अंतरिम निकाल दिला आहे त्या निकालामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलंय 14-15 मध्ये की 50% आतलं आरक्षण राज्य सरकारने द्यायला पाहिजे नव्हतं. आणि 15 मध्ये त्यांनी असं म्हणलंय की त्या ठिकाणी राज्य सरकार आणि राज्य मागासवर्गीय आयोग, तत्कालीन राज्य सरकार आणि मागासवर्गीय आयोग हे मराठ्याचं मागासलेपण सिद्ध करू शकलेलं नाही. आणि त्यामुळं जोपर्यंत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर हे हस्तक्षेप याचिका दाखल करून हा जो काही आक्षेप सर्वोच्च न्यायालयाने घेतलाय हा सर्वोच्च न्यायालयामध्ये खोडून काढत नाहीत, तोपर्यंत मराठा समाजाला विश्वास येणार नाही की यांनाही आरक्षण द्यायचंय आणि हे आरक्षण देण्याच्या बाजूचे आहेत. आणि मला वाटतं हाच हे कॉन्ट्राडिक्शन आहे केशव उपाध्याय आणि यांच्या कानावर घातले. बघा, फडणवीस सरकारच्या काळातच मराठा आरक्षण हायकोर्टामध्ये वैध ठरलं, व्हॅलिड ठरलं. सुप्रीम कोर्टात जे आता तात्पुरती स्थगिती आली आहे ती महाविकास आघाडी सरकारच्या काळात आलेली आहे. पण खापर तुमच्यावर फुटतंय. आशिष जाधव हास्यास्पद बालिश स्वरूपाचं शब्द जपून वापरा. तुमच्यापेक्षा वेगळे शब्द मला वापरता येतात. ऐकून घ्या ना संजय लाखे पाटील, ऐकून घ्या. आता तुम्हीच बोललात ना. ऐकून घ्या आता. पण भाषा सुसंस्कृत ठेवा. ऐकून घ्या. तुमची वाह्यात भाषा 1 मिनिट ऐकून घेणार नाही मी या ठिकाणी. लाखे पाटील ऐकून घ्या. वाह्यात भाषा 1 मिनिट ऐकून घेणार नाही. नाही असं नाहीये. मी बोललो नाही, मध्ये ही चर्चा नाहीये. तुम्ही मध्ये बोललात तुम्हाला काँग्रेस आणि तुम्ही वाह्यात पद्धतीने मध्ये बोललात.
बिलकुल बोलायचं कारण नाही. बरं, ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही तुमचा बालिश शब्द आवरा, तुम्ही तुमचा वाह्यात शब्द आहे. तुम्ही वायात या ठिकाणी बोलू नका. तुमचा असंस्कृतपणा 1 मिनिट सहन करणार. बरं, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. बालिश किंवा वाह्यात हे बाजूला करूया, कामकाजातून काढा हे. चला बालिश स्वरूपाचं वर्तन इथे करू नका. तुम्हाला परत सांगतो मी, जबाबदारीनं बोला आणि संजय लाखे पाटील, चलूया पुढे आता. देवेंद्र फडणवीस सरकारने या राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण त्यासाठी हायकोर्टामध्ये वैध ठरवलं. सगळ्या मराठा समाजाच्या सामोरे ते गेले, त्यांचा समजून घेतलं आणि त्या आरक्षण देण्याचं काम केलं हायकोर्टामध्ये. तुमच्या सरकारमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या सरकारला सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकवता आलं नाही. आता हे वास्तव आहे. त्यामुळे तुमच्या कामाचं अपयश हे टाकू नका, कळलं ना. त्यामुळे तुमच्या सुप्रीम कोर्टात तुम्हाला टिकवता आलं नाही हे वास्तव स्वीकारा. त्याच्यामुळे तुम्ही हे वस्तुस्थिती स्वीकारा. आतापर्यंत म्हणजे हा इतिहास सगळा काढू की का काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. बिलकुल इतिहासावर चर्चा करायची माझी तयारी आहे. 99 ते 2014 इतिहासामध्ये चर्चा करायची तयारी आहे. आश्वासन दिली, करू आज चर्चा. शाहू महाराजांच्या इतिहासापासून सगळं आपण काढू. कुणी कसं अचानक संजय लाखे पाटील, माझा प्रश्न काय होता की अकाली दल ज्या दिवशी बाहेर पडतं त्या दिवशी भाजप शिवसेनेकडे भेटायला येतं. याचा योगायोग आहे की याचा अर्थ वेगळा आहे हे मी तुम्हाला विचारलं होतं. तुम्ही मध्येच मराठा आरक्षण आणलंय. आशिषजी, याचा खुलासा मला करू द्या. मुळामध्ये या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे की जो काही 20 पानी अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे तो फडणवीस सरकारनं काढलेल्या आदेशाच्या संदर्भामध्ये दिलेला आहे. त्याचा आणि या सरकारचा काही संबंध नाही. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं 14 आणि 15 मध्ये स्पष्ट म्हणलंय की 50% आत आरक्षण देण्याचा राज्य सरकारला काही अधिकार नाही. माझा प्रश्न असा आहे की जर 50% आत अधिकार नसता राज्य सरकारनं का दिलं? दुसरा प्रश्न या ठिकाणी असा आहे की 15 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट म्हटलंय की तत्कालीन राज्य सरकारला आणि तत्कालीन मागासवर्गीय आयोगाला मराठ्यांचं राज्यातील सरकारला भूमिका नीट मांडता आली नाही. राज्यातलं काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सरकारला भूमिका नीट मांडता आली नाही सुप्रीम कोर्टात आणि त्याच्यामुळे आज मराठा समाजाला प्रश्नाला सामोरं जावं लागतंय. हे वास्तव आहे. आज काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सरकारला सुप्रीम कोर्टात भूमिका मांडता आली नाही. मागासवर्गीय आयोगावर सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी ताशेरे ओढलेले आहेत. ही वस्तू संजय लाखे पाटील, तुम्ही असं का बोलत नाही? असं इंटरप्रिटेशन होऊ शकतं ना की सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालय मुंबईच्या अविश्वास दाखवला. जे आरक्षण उच्च न्यायालयामध्ये वैध ठरलं ते सर्वोच्च न्यायालयानं अवैध ठरवलं. पण तसं न करता तात्पुरती स्थगिती दिली. आणि अशीच यामध्ये लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयानं हायकोर्टावरून तत्कालीन सरकारवर ताशेरे ओढलेत. आणि जो काही ABC हा भाग दिलाय त्यामध्ये ए मध्ये 102वी घटना दुरुस्ती जी झाली सरकारला भूमिका मांडता आली नाही. 342A1 हे जे काही कलम आहे त्यासाठी राष्ट्रपतीची का मंजुरी घेतली नाही या प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. पण या संदर्भामध्ये जो काही राज्यामध्ये घोळ आहे, यामध्ये कायद्यामध्ये जो घोळ आहे तो निस्तरण्यासाठी, तो समजून घेण्यासाठी आणि राष्ट्रपतीची मदत घेण्यासाठी, कारण 102वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर मराठा आरक्षणाला संसदेचं संरक्षण पाहिजे, मराठा आरक्षणाला राष्ट्रपतीचं संरक्षण पाहिजे. आणि त्यावेळेस जे आरक्षण दिलं होतं ते राज्यातल्या 288 आमदारांनी दिलं होतं. मी किंवा तुम्ही दिलेलं नव्हतं. आणि त्यासाठी करोडोनी असं म्हणायचं आहे की मराठा आरक्षणाचा विषय घेऊन संजय राऊत देवेंद्र फडणवीसांना भेटले. ठीक आहे. किशोर तिवारी, तुम्हाला पटतंय? तुम्ही आता शिवसेनेच्या फारच जवळ गेलेला आहात, एक प्रकारे शिवसेनेचे प्रवक्ते झालेला आहात. किशोर तिवारी, बोला. जी आहे ना, ही आता दिल्लीवाले चालण्याकडे जास्त जातो ना, वाहिनीकडे. तर जिथे तसे भांडतात ना, तसं संजय आणि केशव भांडत होते, तर मला तिथली आठवण आली. मात्र तो विषय तिथेच ठेवा. एक विषय सांगतो तुम्हाला, चल बिचल कुठे आहे काही भेटले, पण शेतकऱ्यामध्ये खूप. किशोर तिवारी, तरी आम्ही इथं नॉटी वगैरे काही बोललेलो नाहीये. तुमचं स्मित हास्य व्हायरल झालंय.
हायकोर्टात तो विषय चाललाय आता नॉटी आणि हरामखोरचा. बोला बोला. आशिष काय झालं, चलबिचल तर आमच्या खेड्यापाड्यात सुरू झाली आहे. हे बघा, राज्यसभेत तुम्ही काही बोलत नाही, राज्यसभेत पास करू देता, लोकसभेत चूप राहता, त्याच्यानंतर बोलता. काँग्रेस सोबत तुम्ही आहात आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही वेगळे का, हा प्रश्न शेतकरी मला विचारत आहे. हे बघा, या तिन्ही विधेयकाची अंमलबजावणी 10 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट दरम्यान सुरू झाली महाराष्ट्रात. सगळ्या एपीएमसीला सांगण्यात आलं की या 3 विधेयकावर तुम्ही ठाम भूमिका घ्या. मग उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की आम्ही इम्प्लिमेंट करणार नाही. अरे बाबा, आमचं उद्योगावर खूप विश्वास आहे, शेतकरी नेते आम्ही सगळे त्यांच्या पाठीमागे आलो आहे. मात्र शेतकरी विधेयकावर चर्चा न करता जर अशा प्रकारे शेतकरी विधेयक लावण्यात आलं तर चलबिचल तिथं सुरू आहे. आता कोरोना काळात मोदीजींच्या उद्धवजी फार जवळ गेले आहे. मोदीजींनी स्पष्ट दिलं आहे की महाराष्ट्र मॅनेज करत आहे, ते उद्धवजी चांगल्या रीतीने करत आहे. देवेंद्रजी जरा तुम्ही सांभाळून घ्या. आता देवेंद्रजींनी भूमिका घेतली आहे. त्याच दिवशी चंद्रकांत पाटलांनी म्हटलं का सरकार वरकार पाडायचं आपला नाही आहे. आणि त्याच्यानंतर भेटीनंतर शरद पवार आणि आमचे थोरात साहेब त्यांना भेटले सुद्धा. तर चलबिचल सत्तेचे आहे हे समजून घ्या. आणि हे लोक जे म्हणतात ना की याच्यासाठी मिटिंग होती, त्याच्यासाठी मिटिंग होती, तर यांना जर कुणब्याचं मराठ्याची चिंता असती तर दररोज त्यांच्या आत्महत्या झाल्या नसत्या. आणि हे सोंग बंद करा म्हणा, शेतकरी विषयावर काही स्पष्ट बोला. आणि जोपर्यंत आज काँग्रेसचं सगळं शिष्टमंडळ राज्यसभेला गेले, महाराष्ट्र सरकारचा तो अध्यादेश एपीएमसीचा का रद्द केला नाही, का अनंत कुमारला का निलंबित करण्यात येत नाही, हे काय सुरू आहे? तुमचा पणन सचिव कृषी विधेयकाचं इम्प्लिमेंटेशन करायला कसं सांगतो? हे बघा, शेतकऱ्याची दगाबाजी केली तर हे तिन्ही पक्ष कुठे राहणार नाही हे मी आता सांगतो. आम्ही भाजपच्या विरोधात काय गेलो, शेतकरी विरोधात धोरण आणत होते म्हणून. हा केशव एकदम सुरू नका व्हा तुम्ही. कारण मी जे बोलतोय हे समजून घ्या की शेतकऱ्यांना अशी भीती आहे की त्यांना हमीभाव मिळणार नाही. आणि जोपर्यंत तो विश्वास निर्माण होत नाही, ही अध्यादेशाची घाईका आणि एकतर्फी बिल का पास केलं याच्यावर महाराष्ट्रात असंतोष आहे. आणि तो असंतोष रस्त्यावर येत नाहीये याचा अर्थ तुम्ही हे समजू नका की बाबा ते मराठ्यासाठी बोलण्यासाठी गेले. अहो, मराठे तर प्रत्यंत अडचणीत आले. 90% मराठे शेती करतात आणि त्यांच्याच गळा कापण्याचे धंदे जर सुरू असतील आणि आमचेच सगळे पक्ष तिथं चूप राहत असतील तर याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतील हे मी आज सांगतो. आणि आता शेतकऱ्यांना जर कापूस घेतला नाही, सोयाबीन घेतला नाही, तुरी घेतली नाही आणि हमी भाव दिला तर असं होईल की कोरोनाचं वॅक्सिन काढलाय आणि टोचाला माणूस नाही आहे. हे विषय फक्त पॅसेजसाठी होतं. मोदीजींना कृषीच्या भूमिकेवर महाराष्ट्रात असंतोष वाढू नये याच्यासाठी भेट झाली होती, हा माझा आरोप आहे. ठीक आहे. शशिकांत शिंदे बघा, कृषी धोरण किंवा कृषी विधेयक जी नवीन आलेली आहेत त्याला महाविकास आघाडीने विरोध दर्शवलेला आहे. कोणी? राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनी. अजूनही या संदर्भात शिवसेनेची भूमिका ही संभ्रमाची आहे. आजही झी 24 तासच्या प्रतिनिधींनी अनिल परब ज्येष्ठ मंत्री आहेत राज्याचे, त्यांना विचारलं, ते म्हणाले आम्ही संसदेमध्ये उत्तर दिलेलं आहे. संसदेमध्ये काय उत्तर आलेलं आहे? विश्वासात घ्यायला हवं होतं. प्रखर विरोध नाहीच आहे. जर का कृषी विधेयकांची अंमलबजावणी राज्यात करायची असेल तर राज्य सरकारचा से हवा आहे. राज्य सरकारचं मन वळवणं आलं. त्या अनुषंगानं संजय राऊत, देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना त्यासाठीच भेट झाली असं किशोर तिवारींचं म्हणणं आहे. शशिकांत शिंदे. नाही, यामध्ये ज्या त्या पक्षाचा तो शेवटी निर्णय आहे. सरकार हे 3 पक्षाचं जरी असलं तरी पक्षाचे निर्णय घेण्याची स्वतंत्रता ही लोकशाहीमध्ये आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने आणि मला वाटतं शिवसेनेने सुद्धा ती भूमिका घेतलेली असेल. राज्यसभेत त्यांनी तशी भूमिका मांडली असं मला वाटतंय.
परंतु शेवटी आपण शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेत असताना देशामध्ये ज्याप्रमाणे हा कृषी बिल, मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण लक्षात घ्या आशिषजी, ह्या सरकारने सत्तेवर केंद्रामध्ये आल्यानंतर काही जे खाजगीकरणाचा जो सपाटा लावलेला आहे, केंद्रातल्या 27 कंपन्या, बँकेचं खाजगीकरण, त्याचबरोबर आता या कृषी बिलाच्या संदर्भातून किंबहुना कामगार कायद्याच्या संदर्भातून, म्हणजे मेजॉरिटी आणि लोकशाहीतली हुकुमशाही कशी असते त्याचं एक जिवंत प्रतीक या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. लोक आंदोलन करतात, त्याच्याकडे डुंकूनही बघितलं नाही आणि उलट राष्ट्रपतीने काल त्याच्यावर सही केली असेल. मला एक सांगावं लागतं अशी जी मागाशी तिवारी साहेबांचं मी ऐकलं, मला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण मला एकच सांगावंच वाटतं, मी आज सांगतोय हे बिल उद्या 2-3 वर्षांनी ज्यावेळेला शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, जेव्हा सत्य निघेल त्यावेळेला हे सरकार 100% शेतकरी उलटून टाकतील एवढं मी खात्री देतो. 2 विषय, कृषीच्या संदर्भामधला ह्या बिलामध्ये जे समर्थन केलं जातं आहे भाजपकडून, उपाध्याय इथं आहेत, त्या अभ्यासू आहेत, मला त्यांना एक 2-3 प्रश्न विचारायचे आहेत की हे बिल आणण्याच्या संदर्भातली घाई करण्यात एवढी गरज नव्हती. एक, कारण हे काँग्रेसच्या राज्यामध्ये जेव्हा बिल आलं होतं त्यावेळेला त्याला 10 वर्ष लागली. आज तुम्ही हे घाईघाईत आणण्याचा प्रयत्न का केला याचं उत्तर मला पाहिजे. एक. दुसरा विषय, या कृषीच्या बिलामध्ये जे काही त्रुटी दाखवलेल्या आहेत, ज्याला खाजगीकरणाच्या काही लोकांना जे काही सपोर्टिंग जे बिल आहे याच्या बाबतीमध्ये निर्णय निश्चितपणे समजू शकला नाही. उदाहरणार्थ साठवणूक करण्याच्या बाबतीमधली जी नियमावली होती, व्यापाऱ्यांनी किती साठवणूक करावी यामध्ये आपण ते उठून टाकली. दुसरं, बाजार समितीची नियमावली काढली. शेतकऱ्यांची 1975 पासून कुठल्याही शेतकऱ्यांना बाजार समितीच्या मध्ये माल दिलाच पाहिजे असा कुठलाही आडकाठी किंवा असा आदेश नाही. तरीसुद्धा आपण हे करताना शेतकऱ्यांचं गोंडत नाव देताना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असेल किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भामधले शेतीविषयक आपण जे काही निर्णय घेतले म्हणून सांगताय, मला आजही कळलं नाही. हरियाणा, पंजाबमध्ये याचा प्रतीक दिसलेला आहे की आज आपण या शेतीच्या बिलाच्या संदर्भामध्ये जे पोटतिडकीने स्पष्टीकरण आजही देशाच्या पंतप्रधानांनी फक्त सांगितलं की शेतीच्या हितासाठी आहे, शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. मला कळून द्या की शेतकऱ्यांचं हित काय? ज्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग बाजारपेठ एकदा खाजगीकरण कंपनीने, खाजगी बाजारपेठेने घेतली की त्या ठिकाणी मोठ्या कंपन्या येतील आणि मग मोठ्या कंपन्या 2 वर्षानंतर, पहिलं चांगलं वाटेल, 2 वर्षानंतर ते ठरवतील तो बाजार होईल. बिहारमध्ये अशा प्रकारचा कायदा बदलला गेला आणि बाजार समित्या संपवल्या. ज्या बिहारमध्ये धान्याला 1700-1800 रुपये भाव होता, तो 950 ते 1100 रुपयावर गेला. हे अनेक उदाहरणं अशी आहेत, मी चर्चेमध्ये त्यामध्ये निश्चितपणाने ते उत्तर देईल. पण हे काळा बिल आहे, या बिलाच्या माध्यमातून एक चुकीचा अशा प्रकारचा निर्णय या देशातल्या शेतकऱ्यावर लादला गेलाय. तो घाईघाईत का आणला? तो कारण एकमेव होता की भांडवलशाहीच्या माध्यमातून होता. आणि हे बिलाला कोणी समर्थन करायचं, कोणी नाही करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, ज्यांना वाटतं की हा शेतकऱ्यांच्या माध्यमातून उद्या अडचण निर्माण होईल, त्यांनी या बिलाला पाठिंबा दिला पाहिजे असं मत आहे. अशी जे दुसरा विषय होता की सरकारच्या बाबतीमध्ये, सरकारमध्ये चलबिचल आहे का, यांची भेट झाली. भेट ही प्रत्येकाची प्रत्येक ठिकाणी होत असते. देवेंद्र फडणवीस उद्या पवारसाहेबांना भेटीन, उद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटीन, उद्या उपमुख्यमंत्र्यांना भेटीन, कोणाला भेटतात त्या संदर्भातून प्रत्येकाने स्पष्टीकरण केलं. वातावरणाच्या संदर्भामध्ये अस्थिरता निर्माण आहे का? तर मला असं वाटतं की 5 वर्ष तरी या सरकारच्या मध्ये कुठल्याही प्रकारचं मतभेद होणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती. आज कोरोनाला आम्ही समोर जातोय, परंतु हे करत असताना सुद्धा ज्या प्रकारे बातम्या उठवल्या जातात, ज्याप्रमाणे चर्चा केली जाते, माझं स्पष्ट मत आहे कुठेही सरकारला धक्का लागणार नाही. एवढी मजबूतीने हे सरकार चालेल. यामध्ये कोणाला काही स्वप्न पाहिजे ते पाहून द्या. आता मराठा आरक्षणाच्या बाबतीमधलं सरकार प्रामाणिकपणाने काम करते. ज्यावेळेला भाजपचं सरकार होतं तेव्हा आम्ही विधानसभेमध्ये होतो ना, 288 आमदारांनी आम्ही सह्या केल्या होत्या. एकमताने ठरवताना आम्ही सांगितलं होतं 50% वरती टिकतं का नाही हे टिकतं. हे त्यावेळेचं सरकार, समजा उद्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर त्यांना सुद्धा खात्री नव्हती की 50% वरती हे हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात टिकेल का नाही. आज त्या कायद्याला सर्वांनी समर्थन आहे. मला आनंद आहे, देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगितलं जिथं राजकारण करायचं तिथं करो. चंद्रकांत पाटील अपवाद आहेत, पण बाकीच्या वेळात माजी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की जिथं आहे तिथं आम्ही या समाजाच्या पाठीमागे सर्वजण एकत्र उभं राहू, या समाजाला न्याय दिला पाहिजे या भूमिकेत व्हावं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं या सर्व गोष्टीच्या माध्यमातून सरकारमध्ये अस्थिरता आहे का? तर नाही. फक्त एकच आहे
देशामध्ये ज्या पद्धतीने अंमलबजावणी वेगवेगळ्या कायद्याची होते त्या कायद्यातून सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी हा उद्ध्वस्त होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामध्ये 2-3 मोठ्या भांडवलशाही लोकांचं फक्त भलं ठीक आहे, करण्याच्या ठीक संदर्भात आहे. तुम्हाला माहित नाही काही लोकांनी आता जमिनी आशिष, मला वेळ दिला पाहिजे आता. ठीक आहे, मी एक ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर महत्वाच्या मुद्द्यावरती येतोय. एक तर अकाली दल एनडीएतून बाहेर पडलंय, त्यामुळे भाजपला शिवसेनेसारखा एक घटक पक्ष हवा आहे का, त्यासाठी ही मोर्चेबांधणी होती का? 2, कृषी विधेयकांची अंमलबजावणी जर का महाराष्ट्रात करायची असेल तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची जी भूमिका आहे तीच भूमिका शिवसेनेची आहे का, आणि मग तीच एकत्रित स्वरूपामध्ये महाविकास आघाडीची होईल का? कृषी विधेयक कायद्याच्या अंमलबजावणीवरून महाराष्ट्रात महाविकास आघाडीत काही उलटफेर होईल का, असे अनेक प्रश्न आहेत. आणि म्हणूनच मग कदाचित बिहार निवडणुकीचा जो निकाल आहे 10 नोव्हेंबरला लागतोय, तोवर सगळं काही आलबेल आहे, पण त्यानंतर काय परिस्थिती आहे ती सुद्धा विचारात घेणं फार गरजेचं आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. वेळ कमी आहे, थोडक्यात उत्तरं द्यायची आहेत, प्रश्नही थोडक्यात विचारणार आहे. मी आधी रविकिरण देशमुख यांच्याकडे जातोय. रविकिरण देशमुख, असा विचार का होत नाही की कृषी विधेयकं त्यांची अंमलबजावणी महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये महत्त्वाची आहे? अशा वेळी अकाली दल बाहेर पडतंय, वर्षभरानंतर आणखी काय परिस्थिती आहे त्या माहिती नाही आहे, सीमेवरती चीन उभा आहे. अशा वेळी आपला जुना घटक पक्ष म्हणून ज्याच्याशी आपण मैत्री केली होती त्यांना पुन्हा चुचकारू का नाही, पुन्हा कवाडं का उघडू नये चर्चेची? अशातून ही भेट होऊ शकते या स्तरावरती, देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊतांच्या स्तरावरती. आपण जर गेले काही महिने पाहत असाल तर आपल्या एक लक्षात आलं असेल की शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अजिबात काही कॉमेंट करत नाही. त्यांची ती वेगळी लाईन असू शकते दिल्लीतली, त्याच्याबाबत महाराष्ट्रामध्ये त्यांना कोणाशी चर्चा करण्याची आवश्यकता असेल असं मला वाटत नाही. शिवसेनेची पूर्ण लाईन नरेंद्र मोदी यांच्याबद्दलची, हे सामना तुम्ही आपण सगळे वाचतो, ती पाहिल्यानंतर लक्षात येते शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याकडून अशी विधानं आलेली नाहीत की ज्याच्यामुळं नरेंद्र मोदी आणि त्यांच्यामध्ये कटुता निर्माण व्हावी. हा पहिला मुद्दा. आता कृषी बिलांचा जो विषय आहे, महाराष्ट्रामध्ये थोड्याफार प्रमाणात बऱ्याच प्रमाणामध्ये त्याची अंमलबजावणी आधीपासून सुरू आहे. आपल्याकडे बाजारपेठ आपण तशी खुलीच केलेली आहे. फक्त हा प्रश्न आहे तो उत्तरेतला जास्त गंभीर आहे, पंजाब आणि हरियाणामध्ये. तर असा प्रयत्न भाजप कधीही करू शकतं. राजकारणामध्ये कोण कोणाचा कधी मित्र होऊ शकतो आणि कोण कोणाचा कधी शत्रू होऊ शकतो काही खात्री नसते. तर अकाली दल गेल्यानंतर शिवसेनेसारखा पक्ष आपल्यासोबत राहावा ही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची इच्छा निश्चित असू शकते. पण हे होण्यापूर्वी मी थोडंसं तुम्हाला आणखी मागे घेऊन जातो, कारण महाराष्ट्रामधला जो सामाजिक सौहार्दतेचा विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे. मराठा आंदोलनामध्ये पहिल्यांदा कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही ठिकाणचे जे घराणे आहेत ह्यांना समाजामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. हे दोन्ही खासदार, कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती, सातारचे उदयन महाराज राजे भोसले, हे दोघंही यावेळी अतिशय आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. आरक्षणासाठी त्यांनी प्रसंगी पदत्याग करण्याची सुद्धा भूमिका घेतलेली आहे आणि यांच्या शब्दाला समाजामध्ये मोठा मान आहे. यामुळं राज्यातलं सौहार्द, राज्यातली शांतता याला कुठेही गालबोट लागू नये हा प्रयत्न पहिल्यांदा शिवसेनेचा असणार, कारण सरकारचं नेतृत्व या पक्षाकडे आहे. जर इथं गडबड झाली तर बाकीचं सगळं राहू द्या बाजूला, प्रॉब्लेम हाच निर्माण होईल महाराष्ट्रामधल्या शांतता आणि सुव्यवस्थेचा. म्हणून शिवसेनेकडनं आटोकाट प्रयत्न केले जातील की हा विषय चिघळू नये. कृषी बिलाचा विषय शिवसेनेच्या दृष्टीने मला वाटत नाही फार महत्त्वाचा आहे, कारण डायल्यूट झालेला मुद्दा आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 5-6 वर्षामध्ये कायद्यामध्ये काय बदल झाले हे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की शेतीमध्ये आपण खूप बदल केलेत बाजारपेठेमध्ये. त्याच्यामध्ये केंद्राचा जो हा नवीन कायदा आहे त्याच्यामुळे फार मोठी क्रांती इथं आत्ता लगेच अपेक्षित नाही आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. किशोर तिवारी, महाराष्ट्रामध्ये सुद्धा APMC ॲक्ट मधल्या काळामध्ये झाले, त्याची सुद्धा अंमलबजावणी सुरू झाली. आज नाही म्हटलं तरी ज्या अडत्यांचा इतका काय हस्तक्षेप बाजारपेठांमध्ये नाही आहे की तिथं शेतकरी नाडला जातोय. त्यामुळं जेव्हा हे नवे विधेयकं येत आहेत ते कृषी विरोधी, शेतकरी विरोधी आहेत आणि म्हणून मग मोठ्या प्रमाणात शेतकरी सुद्धा महाराष्ट्रातला रस्त्यावरती आला नाही. राजू शेट्टींची संघटना सोडली तर इतर संघटनांचं आंदोलन हे फारसं मोठं आहे असं कधीच जाणवलं नाही या गेल्या काही दिवसांमध्ये. असं का?
विदर्भात का नाही आंदोलन झालं? FCI रवी बरोबर बोलला की FCI घरी जाऊन घेतली, परंतु आमच्या इथे फार महत्वाचा मुद्दा आहे की CCI नाफेड हे जर विड्रॉ झाले तर आमचं कापूस, सोयाबीन आणि तुरीचा प्रोक्युरमेंटचा प्रश्न मोठा होईल. याच्यात पंतप्रधानांनी 2-3 वेळा क्लिअर केलं की आम्ही विड्रॉ होणार नाही. मात्र जसं शशिकांत म्हणाला की पुष्कळ सारे मुद्दे आहेत की ज्याच्यामध्ये आम्हाला भांडवलदार येतील अशी भीती आहे. आणि सध्या विदर्भात खरीपाचा हंगाम सुरू आहे. याचा अर्थ हे नाही की शेतकऱ्यांना चलबिचल झाली नाहीये. हे बघा, शशिकांत शिंदे फार जुने मुत्सद्दी आहेत, आमदारी फार जुने आहेत. त्यांची इतकी भूमिका आणि दिल्लीच्या राज्यसभेची भूमिका काही बरोबर नव्हती. हे बघा, 128 खासदार विरोधकाकडे असताना तिथे हा बिल पास झालं. याचा अर्थ तुमच्या आतमध्ये कम्युनिकेशन बरोबर नाही, कारण हा शेतकऱ्याचा प्रश्न आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तुम्ही खूप कॉम्प्लिकेट होता, पण शेतकऱ्याच्या प्रश्नावर तुम्ही मवाळ भूमिका घेता असा मेसेज जाऊ देऊ नका. आणि मला म्हणायचं आहे की काँग्रेस ज्या प्रकारे लढत आहे त्या प्रकारे राष्ट्रवादीनी रस्त्यावर लढायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. शिवसेनेची जी भूमिका आहे त्याबद्दल मला असं कळलं की उद्धवजींना काही सनदी अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली आणि मवाळ भूमिकेसाठी त्यांनी देवेंद्रलाही काढलं होतं बाहेर आणि आता उद्धवजींनाही चुकीची भूमिका देत आहे. 10 ऑगस्टला जी पणन मंत्रालयाने आढळ काढली ती आढळ काढायची काहीच आवश्यकता नव्हती. जेव्हा विधेयकं अभिनतमध्ये आली होती त्याच्यावर धोरणात्मक निर्णय झाला नव्हता, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची चर्चा झाली नव्हती, तर या सनदी अधिकाऱ्यांनी दिल्लीची वफादारी काय केली? हे बघा, अनिल देशमुख म्हणतात की पोलीसवाले सरकारला बदनाम करतात. मी तर स्पष्ट म्हणतो की आमचे अनेक सनदी अधिकारी हे दिल्लीला टॅग होऊन आहेत आणि भाजपच्या केंद्रीय भूमिकेशी सहमत राहून ते काम करत आहे. आणि कोरोनाच्या काळात त्यांनी पुष्कळ कामं केली आहे जी आम्हाला अपेक्षित नव्हती. तर याच्यामुळे हा प्रश्न ही रिओढून आणि या सनदी अधिकाऱ्यांना हे सांगणार आहे की तुमची नाड महाराष्ट्राची जुळली आहे की तुमची नाड केंद्राची जुळली आहे. ठीक आहे, ठीक आहे. केशव मध्ये उत्तर द्या. हा प्रश्न मध्ये सुद्धा आता अलीकडे उपस्थित झाला होता की नोकरशाही मधले अनेक अधिकारी अजूनही मागच्या सरकारच्या गोटातून बाहेर आलेले नाहीत, तीच विचारधारा घेऊन काम करतायत म्हणून त्यांना आयदर साइड पोस्टिंग दिलंय किंवा विदाऊट पोस्टिंग ठेवलंय. मी उत्तर देतो. माननीय शिंदे साहेबांच्या प्रश्नांची पण मला उत्तर द्यायची. त्यांनी मला प्रश्न विचारले. वेळ संपलाय. आमच्या तिवारी साहेबांनी जे विचारलं, मराठीत एक म्हण आहे, ती म्हण सगळ्यांना माहिती असेल. नाही, मला असं नाही, माझ्या अन्याय करू नका तुम्ही. असं आहे की मराठीतली म्हण हे की नाचता येईना अंगण वाकडं. सरकार चालवता येत नाही, निर्णय घेता येत नाही, त्याची अंमलबजावणी करता येत नाही आणि मग स्वतःचं अपयश अधिकाऱ्यावर टाकून मोकळं व्हायचं. अशा पद्धतीची भूमिका सध्याच्या सरकारमधल्या नेत्यांची सुरू असावी आणि त्यामुळे नाचता येईना अंगण वाकड या स्वरूपाचं ही भूमिका आहे की अधिकाऱ्यावर टीका करून आपलं अपयश मोकळं व्हायचं. एक. दुसरं असं की मगाशी शिंदे साहेबांनी अनेक प्रश्न विचारले, त्या प्रश्नातील 2-3 प्रश्नाची उत्तरं. ते काय म्हणाले, झडपशाहीने सगळं चाललंय. शिंदे साहेब, अजित पवारांनी दीनदयाळजींवरती केलेलं एक ट्विट डिलीट करावं लागतं, ही दडपशाही याला म्हणतात. एक साधं ट्विट करण्याचं स्वातंत्र्य माननीय अजित पवारांना नाही. यापेक्षा कुठलं उदाहरण दुसरं असू शकतं? एक. दुसरं असं ते म्हणाले काँग्रेस घाईघाईत का लगेच का आणलं? आता काँग्रेस आहे. नाही, प्रश्न त्यांनीच विचारले, प्रश्न त्यांनी त्या प्रश्न उत्तर आता काँग्रेस होतं, काँग्रेस नाही ते 3-3 और नाही असं नाही. मला त्यांनी प्रश्न उत्तर वेळ दिला. काँग्रेसच्या पद्धतीने त्यांना भलं करायचंच नव्हतं. त्यामुळे 10 वर्ष त्यांनी घेतली, कारण त्यांना शेतकऱ्याची काही देणं घेणं नव्हतं. या सरकारला शेतकऱ्यांना आत्मीयता आहे, शेतकऱ्यांचा विकास व्हावा इच्छा आहे, त्यामुळे सरकारने आणलं. मग अशी कंत्राटी कामगारचं काय, कंत्राटी शेतीचं काय? काँग्रेस राष्ट्रीय सरकार असताना 2007 मध्ये महाराष्ट्रात कंत्राटी शेती सुरू झाली. तेव्हा करतात, तेव्हा कुठे गेला राधाकृष्ण धर्म? ते चालतं ते केलेलं काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात. शेतकरी विरोधी आहे नाही. मात्र आता मात्र हे म्हणायचं की नाही या सरकारने आणलं ते वाईट आहे, आपण करतो. काँग्रेस राष्ट्रवादींनी कंत्राटी शेती आणली, किंबहुना नाशिक आणि पुणे जिल्ह्यामध्ये. आशिष, मी उदाहरणासहित बोलतो, बटाट्याच्या संदर्भातले सगळे करार त्या वेफर्सच्या कंपन्यांनी केले, टमाटोचे करार स्वस्त. ठीक आहे, तुम्ही पण झिरो बजेट शेती आणलं होतं की शेतकऱ्यांना मिळतात. झिरो बजेट कुठे गेलं? शिंदेना माहिती असेल. त्याच्यामुळे
या सगळ्या विषयामध्ये शिंदे साहेब जे करतायत राजकारण करू नका, मुद्दे असतील एपीएमसीला कॉम्पिटिटिव्ह व्हावं लागेल, चांगले दर द्यावे लागतील, ज्या एपीएमसी आता असतानाही शेतकऱ्यांना का चांगले दर मिळत नाहीत याचा विचार ठीक आहे दलाल लुटतात. शशिकांत शिंदे दीनदयाल उपाध्याय यांच्या विषयीचं ट्विट अजित पवारांनी डिलीट केलं. का डिलीट केलं? अहो ठेवायला हवं होतं. अंत्योदय योजना दिली भारताला, देशाला. मोठे नेते आहेत, भाजपचे असले म्हणून काय झालं? आणि असं म्हणाले अजित पवार की मला वरिष्ठांनी सांगितलं डिलीट करायला म्हणून केलं. बिचारे अजित पवार खोटं बोलू शकत नाहीत. अशी जी मला त्या विषयावर काही चर्चा करायची नाही. आपण ते आदरणीय अजितदादांना विचारावं. माझं उत्तर जे आहे शेतकरी आणि महाराष्ट्राच्या असलेल्या या सर्व प्रश्नासंदर्भातून मी तुम्हाला ऐका. त्याच अजितदादा पवारांनी या राज्याचे मगाशी तिवारी साहेब म्हणाले अनुप कुमारना बोलून सांगितलं की इथे सरकारचा एवढा निर्णय घेताना राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आपण का कल्पना दिली नाही. हे जे उपाध्याय म्हणतायत ना, चला तुमची सत्ता आहे, तुम्ही भांडवलशाही आणा. मला उपाध्यायांनी सांगावं दोन परमिशन एक्सपोर्टच्या संदर्भातल्या लायसन्स तुम्ही काही महिन्यापूर्वी दिली, ती कोणाला दिली? मी तुम्हाला नावं सांगेल. हे बिल आणताना तुम्ही काही लोकांना, मग त्यामध्ये रिलायन्स असेल किंवा अनेक कोणी लोकांना हे स्टॉकीट, आपल्याकडं कांदा निर्यात करायला बंदी घातली तुम्ही लोकांनी. आणि आता जे बिल आणलं त्या बिलमध्ये जे व्यापारी यांना कुठलंही बंधन नाही एक्सपोर्ट करायचं, तुम्ही आम्हाला सांगता, शेतकऱ्यांचा हित सांगता. आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग बद्दल तुम्ही सांगता. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये काय कायदे केले परवाच्या ह्याच्यामध्ये की तुम्ही त्याची जर कॉन्ट्रॅक्टर आणि त्या शेतकऱ्यामध्ये वाद निर्माण झाला तर तुम्ही शेवटी डीएम एडीएम कडे जाऊन नंतर तुम्ही कृषी मंत्र्याकडे जायचं. शेतकरी दिल्लीच्या कृषी मंत्र्याकडे जाऊ शकतो. काहीतरी आपल्या कायद्याची तरतूद ही चुकीची आहे. आज काही लोकांना कळत असेल, काही लोकांना कळणार नाही. आम्ही पोटतिडकीने बोलू, उद्या नाही झालं तुम्ही तर लादू करणार. संजय लाखे पाटील शेवटचा प्रश्न, माझा वेळ संपलेला आहे, सॉरी. संजय लाखे पाटील, जर का संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे महाराज भोसले हे दोघे जर का मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरत असतील तर मग महाविकास आघाडीला धोका आहे असं वाटतंय का? असे जे प्रश्न मला बरोबर ऐकू नाही आला. दोन राजे एकत्र आले मराठा आरक्षणासाठी तर महाविकास आघाडीच्या भवितव्याला धोका आहे का? आशिषजी, या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की दोन्ही राजे नव्हे, राज्यातील संपूर्ण मराठा समाज या ठिकाणी एकत्र आलेला आहे. आणि हे दोन्ही राजे भाजपच्या गोटात आहेत म्हणून मी तुम्हाला विचारलंय. परंतु या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाने जो अंतरिम आदेश दिलाय तो अंतरिम आदेश हा तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने काढलेला जो GR आहे त्या संदर्भात दिलेला आहे. आणि तो GR चुकीच्या पद्धतीने काढलाय हे सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेशामध्ये सांगितलंय. पण सर्वोच्च माझी आपल्या माध्यमातून परत एकदा राजकारण करायची इच्छा नव्हती, मला राजकारण करायची इच्छा नव्हती, पण या ठिकाणी काँग्रेसकडनं वकील तेच होते, मांडणारे तेच होते, सगळे तेच होते. सरकार मागचा असो आत्ताचा असो कुठेही बदल झालेला नाही. फक्त तिथल्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशामध्ये जे बेंच होतं त्यांनी स्थगिती दिलेली आहे. त्या स्थगितीला आज सर्वांनी मिळून चॅलेंज केला पाहिजे. ज्या पद्धतीनं तारा राणीच्या काळामध्ये प्रत्येक मराठा सैनिक झाला होता, सेनापती झाला होता, त्या असंवेदनशील पद्धतीने ते चर्चा करू इच्छित होईल आणि या ठिकाणी अन्यायाच्या विरुद्ध लढल. पण मराठा समाज अन्याय सहन करणार नाही. मराठा आरक्षण असेल, कृषी विधेयक असेल, हे दोन्ही मुद्दे या सरकारसाठी खूप महत्वाचे आहेत. त्याच्या अंमलबजावणीला घेऊन, म्हणजे कृषी विधेयकाच्या अंमलबजावणीला घेऊन भाजप बरोबर पेच आहे, तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचं भवितव्य यावरनं एकूणच सरकार अडचणीत आहे. आता बघायचं आहे पुढे काय होत आहे. अनेकांना असं वाटतं की बिहार निवडणूक जी आहे, खास करून 10 नोव्हेंबरला जो निकाल येणार आहे तो काय लागतो त्यावरती देशातलं राष्ट्रीय राजकारण हे अवलंबून आहे. जर का निकाल हा भाजपच्या दृष्टीनं खूपच चांगला लागला तर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतील का असंही अनेकांना वाटतंय. आणि त्यानिमित्तानं मग ह्या ज्या गुप्त भेटी आहेत किंवा जी चलबिचल आहे याचे अर्थ उलगडतील असंही अनेकांना वाटतंय. तुर्तास इथेच थांबूया. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा G24 तास. रहा एक पाऊल पुढे.